WH क्वेश्चन. ओके, तर याच्यानंतर बघा, ही हॅज रिटन ऑन द बोर्ड हा झाला अफर्मेटिव्ह. ही हॅज नॉट रिटन ऑन द बोर्ड. प्रॅक्टिस मल्टिपल किंवा जास्तीत जास्त उदाहरणं सॉल्व्ह करा, तुम्हाला कॉन्सेप्ट एकदम क्लिअर होऊन जाईल आणि परीक्षेमध्ये एकदम इझी होऊन जाईल. सगळं अशा पद्धतीनं त्याचा सेन्स किंवा त्याचा अर्थ निघत असतो. म्हणून इथे लिहित घ्या लक्षात, हॅव आणि हॅजचं काय होईल, पहिला अर्थ आहे तुमचा केलेलं आहे, एखादं काम काय केलेलं आहे, आणि दुसरा ह्याचा अर्थ काय जवळ आहे. या पद्धतीने त्यामध्ये दिरंगाई करू नका. प्रोक्रास्टिनेशन जर केलं तर आपण ऑटोमॅटिक स्पर्धेच्या बाहेर जात असतो. नमस्कार मित्रांनो, नालंदा द सेंटर ऑफ एक्सलन्स या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आपण या व्हिडिओमध्ये प्रेझेंट परफेक्ट टेन्स या टेन्सच्या उपप्रकाराचा किंवा सब टाईपचा काय अभ्यास करणार आहे. त्याचं स्ट्रक्चर, त्याचे एक्झाम्पल्स, अफर्मेटिव्ह निगेटिव्ह सगळं बघणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. त्याच्या अगोदर एक इन्फॉर्मेशन आहे की आपण टेन्स किंवा इंग्लिश ग्रामरची जी सिरीज चालू केली आहे बोर्डाच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून 2026ला जे बोर्डाचा पेपर देणार आहे तुम्ही, तर त्या संदर्भामध्ये पूर्ण व्हिडिओज किंवा इंग्लिश ग्रामरची पूर्ण सिरीज आपण येथे चालू केलेली आहे. तर आता सध्याला आपला टेन्स हा टॉपिक चालू आहे. त्याच्यानंतर स्टेप बाय स्टेप प्रत्येक टॉपिक काय कव्हर केला जाईल तो व्यवस्थित बघून घ्या. या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या पूर्ण व्हिडिओची लिंक देत आहे. परत त्याच्यानंतर मॅथमॅटिक्सचं सुद्धा इन्फॉर्मेशन किंवा प्रॅक्टिस सेट टॉपिक वाईज आपण काय केलेलं आहे कव्हर केलेलं आहे. तर ते सुद्धा तुम्ही बघून घ्या, प्रॅक्टिस करा आणि व्यवस्थितपणे अभ्यास करायला सुरुवात करा, अभ्यास करा. ओके, तर ह्या व्हिडिओमध्ये आपण काय बघतोय, प्रेझेंट परफेक्ट टेन्स. प्रेझेंट परफेक्ट टेन्स काय असते, तर ह्याला मराठीमध्ये आपण म्हणतो पूर्ण वर्तमान काळ. पूर्ण वर्तमान काळ. प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा वापर कधी करतो, ज्यावेळेस एखादी घटना आता नुकतीच संपलेली आहे किंवा रिसेंट एखादी जर ॲक्शन कंप्लीट झालेली आहे आपली, तर त्यावेळेस आपण काय म्हणतो, त्यावेळेस की प्रेझेंट परफेक्ट टेन्स आपण वापरत असतो आणि त्या काळाला आपण काय म्हणतो, चालू वर्तमान किंवा प्रेझेंट परफेक्ट टेन्स. ओके, ह्याचं स्ट्रक्चर काय, तर पहिल्यांदा सगळीकडे आपण बघतोय की सब्जेक्ट असतो, त्यानंतर तुम्हाला दोन हेल्पिंग वर्ब वापरायचे असतात. पहिले एक हॅव आणि दुसरा आहे हॅज. हॅव आणि हॅज हे दोन हेल्पिंग वर्ब वापरायचे असतात आणि त्यानंतर क्रियापदाचं येतं तिसरं रूप. कुठलाही पूर्ण काळ असू द्या, त्याच्यात क्रियापदाचे तिसरे रूप येतं V1 म्हणजे वर्ब थर्ड प्लस ऑब्जेक्ट. हा तुमचा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा. ओके, तर याच्यातच तुम्हाला काय सेंटेन्सचं फॉर्मेशन करायचं, सेंटेन्स कन्स्ट्रक्शन करायचं किंवा सेंटेन्स करेक्ट करायचे आहेत आपल्याला. आता हे हॅव आणि हॅज आहेत, सगळींकडे एकच नाही वापरू शकत, सगळ्या सब्जेक्टच्या पुढं हॅव आणि हॅजच नाही वापरू शकत आपण. हॅव कधी वापरायचं, हॅज कधी वापरायचं, तर बघा थर्ड पर्सन सिंग्युलर तुम्हाला सांगितले कोणते, ही, त्याच्यानंतर शी आणि इट. हे थर्ड पर्सन सिंग्युलर जेवढे सब्जेक्ट आहेत त्यांच्या पुढे आपण काय वापरतो, हॅज वापरतो, HAS. आणि त्यानंतर राहिलेलं कोणतं, हॅव, तर आहे आयच्या पुढं वापरतो आपण. त्याच्यानंतर वी, यू आणि दे. ह्या चार सब्जेक्टच्या पुढं किंवा पर्सनल प्रोनाउनच्या पुढं आपण हॅव वापरतो. आणि ही शीट हे जे सिंग्युलर आहेत, थर्ड पर्सन सिंग्युलर आहेत, त्यांच्या पुढं आपण हॅज वापरतो. हे अशा पद्धतीनं हे स्ट्रक्चर आणि हे हेल्पिंग वर्ब कशाच्या पुढं कोणतं वापरतो आपण ते बघितलेलं आहे. आता एक्झाम्पल्स बघूयात आपण, बरोबर आहे ना. सब्जेक्ट घ्या तुम्ही कोणता, ही घ्या. ही फर्स्ट एक्झाम्पल. हिच्या नंतर काय येणार, हा सब्जेक्ट झाला, ही हॅज येणार कारण थर्ड पर्सन सिंग्युलर आहे. ही हॅज रिटन, WRITT, रिटन ऑन द बोर्ड. आता ह्याचा मराठीत व्यवस्थित अर्थ कळला पाहिजे. ही हॅज रिटन ऑन द बोर्ड, त्यांनी बोर्डवर लिहिलेलं आहे. म्हणजे रिसेंट कंप्लीट झाले आपली ॲक्शन जी आहे ते आत्ता लिहायची ॲक्शन. आता माझ्याकडेच बघा तुम्ही, माझीच ॲक्शन काय आत्ताच काय कंप्लीट झाली आहे. म्हणून म्हणतो की वर्तमान काळातली जी घटना आहे ती रिसेंट कंप्लीट झालेली असते, थोड्याच वेळापूर्वी कंप्लीट झालेली असते, त्यावेळेस त्याला आपण पूर्ण वर्तमान काळ असं म्हणत असतो. आता हॅव आणि हॅजचा दोन अर्थ आहे तिथं, ते आपण व्हिडिओच्या शेवटी बघूयात एकदम व्यवस्थित. ते जर समजलं तर सगळं तुम्ही रीडिंग करताना सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित क्लिअर होत असतात. हे अफर्मेटिव्ह आहे. ह्याचं निगेटिव्ह काय होणार, ही हॅज नॉट रिटन, WRI, रिटन ऑन द बोर्ड. हे झालं तुमचं निगेटिव्ह, बरोबर आहे. त्याच्यानंतर इंटरोगेटिव्ह कसं होणार, ह्याचं इंटरोगेटिव्हमध्येच येस किंवा नो टाईप बघायचं आपल्याला. ते कसं होणार, तर अगोदर ऑक्झिलरी वर्ब घ्यायचे, पुढं हॅज, ही, पुन्हा वर्बचं तिसरं फॉर्म हॅज ही रिटन, ऑब्जेक्ट काय तुमचं ऑन द
बोर्ड, हा झाला तुमचा ऑब्जेक्ट. आणि हे झालं तुमचं इंटरोगेटिव्हचं वाक्य. आता ह्याला क्वेश्चन मार्क द्यायचा असतो इंटरोगेटिव्हला. येस नो टाईप आहे हे. आता आपण WH बघूया. WH मध्ये तुम्ही कोणताही WH वर्ड यूज करू शकता अकॉर्डिंग टू युअर आन्सर. तुम्हाला जे आन्सर पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही WH वर्ड यूज करू शकता. फक्त एक शब्द टाकायचे WH वर्ड, बाकीचा पार्ट ॲज इट इज तुम्हाला इथं कॉपी करायचा असतो. कुठलाही टाका. वाय लिहा. वाय हॅज ही रिटन ऑन द बोर्ड. हे झालं तुमचं करेक्ट WH क्वेश्चन. ओके. तर याच्यानंतर बघा, ही हॅज रिटन ऑन द बोर्ड, हा झाला अफर्मेटिव्ह. ही हॅज नॉट रिटन ऑन द बोर्ड, हे झालं निगेटिव्ह. हॅज ही रिटन ऑन द बोर्ड, येस नो टाईप झालं. WH क्वेश्चन, वाय हॅज ही रिटन ऑन द बोर्ड. अशा पद्धतीने तुम्हाला प्रत्येक वाक्याची 4 वाक्य बनवता आली पाहिजे. आता याचं निगेटिव्ह होतं, निगेटिव्ह इंटरोगेटिव्ह सुद्धा होत असते याचं. त्याच्यामुळं फक्त एक नॉट शब्द तुम्हाला ॲड करायचा आहे. हे झालं करेक्ट फॉर्मेशन किंवा करेक्ट वाक्याचे प्रकार आहे ते. ह्या 4च वाक्यांमध्ये तुम्हाला पूर्ण पुस्तकामध्ये किंवा लेसनमध्ये इन्फॉर्मेशन पाहिजे असते आणि समजून घ्यायची असते. ओके. तर हे झालं एक एक्झाम्पल. त्याच्यानंतर आपण अजून काही एक्झाम्पल घेऊयात की जे तुम्हाला चांगल्या पद्धतीनं समजेल. ओके. हे रफ करतो. सेकंड एक्झाम्पल बघा. सेकंड आपलं वी सब्जेक्ट घेतला आपण, मग आपल्याला हेल्पिंग वर्ब कोणतं घ्यावं लागेल? हॅव. वी हॅव वर्बचं तिसरं फॉर्म. वी हॅव प्लेड, PLA, ही प्ले फर्स्ट फॉर्म आहे, ह्याला ED लागणार फक्त. प्लेड. वी हॅव प्लेड क्रिकेट मॅच. हे झालं तुमचं वी हॅव प्लेड क्रिकेट मॅच. सब्जेक्ट आहे वी हॅव, हेल्पिंग वर्ब घेतलं, वीचा थर्ड फॉर्म घेतला आणि क्रिकेट, हे काय झालं तुमचं क्रिकेट मॅच, हे ऑब्जेक्ट झालं. ओके. त्याच्यानंतर पुढचं आहे. आता ह्याचंच तुम्हाला निगेटिव्ह जमलं पाहिजे, याचं एस नो टाईप जमलं पाहिजे आणि ह्याचाच काय जमलं पाहिजे तुम्हाला WH वर्ड जमला पाहिजे किंवा WH क्वेश्चन करता आलं पाहिजे. करत असं करा व्यवस्थित आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्ही त्याचं उत्तर द्या. मी ते चेक करून आणि तुम्हाला त्याचा आन्सर करेल. ओके. पुढचं आपलं सब्जेक्ट आहे दे. आता दे घेतलंय आपण. देच्या पुढं काय घेणार मग इथं? देच्या पुढं हॅव. दे हॅव तिसरं फॉर्म वर्बचं गो आहे. गोचं तिसरं फॉर्म काय? गॉन, GONE. दे हॅव गॉन होम. बरोबर आहे, ते घरी गेले आहेत. येस. पुढं नेक्स्ट आहे तुमचं. आता वर्ब चेंज करा आणि सब्जेक्ट चेंज करा. आय घ्या. आयच्या पुढं काय येणार? आय हॅव. लर्नचं तिसरं फॉर्म LEARNED. लर्न. आय हॅव लर्न इंग्लिश, इंग्लिश सब्जेक्ट किंवा लँग्वेज करा. LANGUAGE, इंग्लिश लँग्वेज. ओके. हे झाले तुमचे एक्झाम्पल्स. परत जास्तीत जास्त मल्टिपल एक्झाम्पल सॉल्व करा किंवा मल्टिपल एक्झाम्पल्स गो थ्रू करा. तुम्हाला जास्तीत जास्त कन्सेप्ट लवकर समजण्यासाठी हेल्प होत असते. बरोबर आहे. आता माय मदर आहे. माय मदर जर सब्जेक्ट घेतला आपण तर ह्याच्या पुढे काय येईल? हेल्पिंग वर्ब. तर हॅव येईल, कारण माय मदर थर्ड पर्सन आहे, सिंग्युलर एकच आहे माय मदर इथं, म्हणून इथे येणार माय मदर हॅज वरचं तिसरं फॉर्म कुक्ड, COOKED, कुक्ड फॉर मी. झालं तुमचं प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस किंवा प्रेझेंट परफेक्ट टेन्स. हा झाला तुमचा प्रेझेंट परफेक्ट याचा एक्झाम्पल्स. ओके. अजून तुम्ही कुठलेही एक्झाम्पल घेऊ शकता. आपल्याला फक्त हॅव हॅज कुठं वापरायचं आणि व्हीचा थर्ड फॉर्म आपल्याला वापरायचं, एवढ्या गोष्टी माहिती पाहिजेत. ओके. हे झालं तुमचं प्रेझेंट परफेक्ट टेन्स. आता तुम्हाला म्हटलं की मी तुम्हाला ह्याचे निगेटिव्ह जमलं पाहिजे, प्रत्येक वाक्याचे निगेटिव्ह जमलं पाहिजे, त्याचेच इंटरोगेटिव्ह जमलं पाहिजे, WH जमले पाहिजेत. ओके. आणि मल्टिपल टाईम किंवा मल्टिपल एक्झाम्पल्स काय करायचे तुम्हाला सॉल्व्ह करायचं. तर आपण अजून घेऊयात एक्झाम्पल्स. तर बघा शीच्या पुढं काय येणार? हॅज. शी हॅज वर्क. तिसरं फॉर्म काय येणार वर्कचं? शी हॅज वर्क इन द ऑफिस. तिने ऑफिसमध्ये काम केलेलं आहे. ओके. पुढचं एक्झाम्पल बघा 7वं झाले आपले. एवढे एक्झाम्पल झाले. आता ही शी म्हणतो, एखाद्याचं नाव असलं तरी तो सिंग्युलर असणार आहे, एखादी मुलगी असेल तिचं नाव असेल तर ते सिंग्युलर असणार आहे. इट नॉन लिव्हिंग किंवा आपल्याला जेंडर माहिती नाही त्यावेळेस सुद्धा आपण काय वापरू शकतो? इट वापरू शकतो. बरोबर आहे. त्याच्यानंतर अजून एक एक्झाम्पल घ्या. शी हॅज किंवा दे घ्या. दे हॅव. आता तुम्हाला बाय आहे, बाय शब्द किंवा बाय, हे बायचं थर्ड फॉर्म काय? बॉट, BOUGHT, बॉट अ न्यू कार. हे तुमचं 7वं एक्झाम्पल आहे. जास्तीत जास्त एक्झाम्पल सॉल्व करा, तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. बघा सब्जेक्ट घेतला आपण
हॅव हॅज पैकी हॅव घेतलं, वर्बचं थर्ड फॉर्म आणि ऑब्जेक्ट. सगळ्या वाक्यांमध्ये तेच फॉर्मेशन आहे, तेच कन्स्ट्रक्शन आहे. व्यवस्थितपणे प्रॅक्टिस मल्टिपल किंवा जास्तीत जास्त उदाहरणं सॉल्व करा, तुम्हाला कॉन्सेप्ट एकदम क्लिअर होऊन जाईल आणि परीक्षेमध्ये एकदम इझी होऊन जाईल हे सगळं. त्याच्यानंतर तुम्हाला एक सांगतो म्हटलेलं होतं की हॅव आणि हॅज काय, तर हॅव आणि हॅजचे दोन अर्थ आहेत. ओके, हॅव हॅज सोबत जर आता हेच रफ करतो, तुम्ही लिहून घेतलं असेल तर ते हॅव आणि हॅज काय बघा, ह्याचा अर्थ चेंज होतो किंवा याचे अर्थ दोन आहेत आपल्याकडं. जर हॅव आलं किंवा हॅज आलं तर त्याचा काय अर्थ होतो, आणि हॅव सोबत वर्बचं तिसरं फॉर्म आलं तर त्याचा काय अर्थ होतो. बघा हे इथं आहे तिसरा फॉर्म, हॅव आणि किंवा हॅज. हे महत्त्वाचं आहे कारण हे कळत नाही लवकर काय नेमकं म्हणायचं आहे इथं वाक्यामध्ये. हॅव प्लेड आहे ह्याच्यामध्ये, त्याच्यानंतर इथं दुसरं आहे हॅव गॉन, तिसरं आहे हॅव किंवा हॅज लर्न घ्या किंवा हॅव लर्न घ्या, कोणतंही घ्या तुम्ही चालते, काहीच प्रॉब्लेम नाही. हे हॅव कुक्ड चौथं, आणि पाचवं तुमचं आहे हॅज वर्क, आणि सहा हॅव ब्रॉट. वाक्यामध्ये हॅव किंवा जर हॅज आलं, बघा इथं लिहितो हॅव आणि हॅजचे दोन अर्थ आहेत, बरोबर आहे ना. हॅव आणि हॅज, पहिला अर्थ आहे तुमचा केलेलं आहे. आता हे केलेलं आहे म्हणजे एखादं वर्ब जर आलं तर त्या वर्बमध्ये जे दिलेलं आहे, वर्ब जो आहे तर त्याचं केलेलं आहे. म्हणजे प्ले आलं तर खेळलेलं आहे, गॉन गो आलं गॉन तिसरं फॉर्म तर गेलेलं आहे असे, म्हणजे गेलेले आहेत आहे, सिंगल असेल तर आहे, आणि प्लुरल असतील तर आहेत, आणि मुलगी असेल तर गेली आहे. ओके, लर्न शिकलेलं आहे, हॅज लर्न शिकलेलं आहे, हॅज कुक बनवलेलं आहे, हॅज वर्क काम केलेलं आहे, हॅव बॉट कार घेतलेली आहे किंवा विकत घेतलेली आहे. अशा पद्धतीने ज्यावेळेस हॅव आणि हॅज सोबत वर्बचा तिसरा फॉर्म येतो त्यावेळेस केलेला आहे, गेलेला आहे, खाल्लेलं आहे, पिलेलं आहे, झोपलेलं आहे, पळालेलं आहे, अशा पद्धतीनं त्याचा सेन्स किंवा त्याचा अर्थ निघत असतो. म्हणून इथे लिहितो मी हॅव आणि हॅजचा पहिला अर्थ काय, केलेलं आहे. एखादं काम आहे, तुम्ही कोणतंही काम केलेलं आहे, कोणतंही काम असो, कोणतीही ॲक्शन असो तुम्ही ती केलेली आहे असणार आहे. आणि दुसरं मिनिंग काय हॅव आणि हॅजचं, तर जवळ आहे. आता हे व्यवस्थित समजून घ्या, जवळ आहे. एखादी गोष्ट तुमच्या जवळ आहे तर त्यावेळेस तुम्ही काय म्हणणार, आय हॅव किंवा ही हॅज. बघा एक्झाम्पल सांगतो तुम्हाला, एक्झाम्पल सांगितलं तर व्यवस्थित समजेल तुम्हाला. पहिलं कळलं तुम्हाला, हॅव सोबत तिसराच फॉर्म जर आला वर्बचा तर तुम्ही काय म्हणणार, एखादं काम केलेलं आहे, बरोबर आहे. आता ह्या जवळ आहेचे एक्झाम्पल्स बघा. फर्स्ट काय, आय हॅव अ रेड बॉक्स, रेड बॉक्स ह्याचा अर्थ काय, माझ्याकडे काय एक रेड कलरचा बॉक्स आहे, माझ्या जवळ आहे तो, त्याचा अर्थ असा आहे इथं. आणि हे मेन वर्ब आहे तुमच्या वाक्यामध्ये. जर मेन वर्ब एकटाच असेल तर तोच, हेल्पिंग वर्ब जर वाक्यामध्ये एकटाच असेल तर तो मेन वर्बचं काम करत असतो. ओके, त्याच्यानंतर दे हॅव अ बिग हाऊस, दे हॅव अ बिग हाऊस, त्यांच्याकडे काय मोठं एक बंगला आहे किंवा घर आहे असं म्हणत असतो आपण, असणारच आहे, त्यांच्याकडे असायलाच पाहिजे. दे हॅव अ बिग हाऊस, त्यांच्याकडे मोठा बंगला आहे. ओके, दोन अर्थ कळले. केलेलं आहे, एखादं काम केलेलं आहे, एखादं काम केलेलं आहे, आणि एखादी गोष्ट जर तुमच्याकडे असेल वस्तू तर त्यावेळेस तुम्ही काय म्हणणार, माझ्याजवळ आहे किंवा ह्याचा किंवा ह्याचा अर्थ जवळ. अजून एक एक्झाम्पल घ्या, शी हॅज इथं दे, शी हॅज अ मोबाईल, बरोबर आहे, तिच्याकडे काय मोबाईल आहे. अशा पद्धतीनं वाक्यांचा अर्थ चेंज होतो. हेल्पिंग वर्ब जर मेन वर्ब म्हणून यूज केलं हॅव किंवा हॅज तर त्याचा अर्थ होतो जवळ आहे. आणि हॅव सोबत किंवा हॅज सोबत जर क्रियापदाचं तिसरं रूप आलं तर तुम्ही म्हणा एखादं काम केलेलं आहे, म्हणजेच हॅव गॉन असेल गेलेलं आहे, वर्क असेल वर्क WORKED वर्क काम केलेलं आहे. अशा पद्धतीनं वाक्यांचा काय होतो, अर्थ चेंज होतो. व्यवस्थित घ्या लक्षात. हॅव आणि हॅजचं काय होईल, पहिला अर्थ आहे तुमचा केलेलं आहे, एखादं काम काय केलेलं आहे, आणि दुसरा ह्याचा अर्थ काय जवळ आहे. या पद्धतीने व्यवस्थित समजून घ्या. काही प्रॉब्लेम असला कमेंट बॉक्समध्ये विचारा, मी लगेच तुम्हाला रिप्लाय करतो. पण अभ्यासामध्ये दिरंगाई करू नका. प्रोक्रॅस्टिनेशन जर केलं तर आपण ऑटोमॅटिक स्पर्धेच्या बाहेर जात असतो. कॉम्पिटिशन खूप टफ आहे, त्यामुळे तुम्हाला अभ्यास चांगल्या पद्धतीने करायचा आहे. तुम्हाला परीक्षेसाठी किंवा तुमच्या अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा. चॅनलला जर सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा, बऱ्याचदा सांगत असतो. मित्रांना शेअर करा, आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा. आणि नेक्स्ट व्हिडिओ काही दिवसामध्ये तुमच्यासमोर येईल, तो असेल प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. ही सिरीज व्यवस्थित फॉलो करा, तुम्हाला मॅक्झिमम मार्कची गॅरंटी माझी असेल. ओके, धन्यवाद.